हाय एव्हरीवन, माझं नाव जयराज आहे आणि हे माझा पहिला व्लॉग आहे. आणि आज मी जायलो आहे सिटी रजिस्ट्रेशन करायला. हे स्कूल आहे. सो तुम्ही पाहू शकता. असं वा 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 नाक फोडून घेतला असं. जर्मनी काय, इंडिया काय, थोडं समजतं. मी पहिल्यांदाच आमाक म्हणून एक सिटी सेंटर आहे. तिकडं सगळं सिटी रजिस्ट्रेशन सगळे गव्हर्मेंट कामं होतात. सो आमाकला दर टाईम मी ह्यानं जात होतो, बसनं जात होतो. बट आज सेकंड डिसेंबर आहे आणि माझं डॉइचबान तिकीट संपलेलं नोव्हेंबरचं. खूप सुंदर असं वातावरण होतं आज. इकडं राईट आणि लेफ्ट साईडला दोन्ही पण कडे गार्डन होतं आणि तिकडं छोटे छोटे घरं पण होते. मे बी तिकडं कोण राहत असणार नाही, तर नुसतंच असं गार्डनसाठी लाईक असं फार्म हाऊस टाईप काय तर बनवले असणार. इथं बघू शकता झाडं वगैरे उगवलेले होते. हे तर बाबा लय डेंजरस होता. असं एक चुडेल केस साईडनं असं सोडून थांबले का, बेंड होऊन मान बेंड करून थांबले का तसं दिसायला आहे. तुम्हाला काय वाटतंय? हे आहे सिटी सेंटर आमाक. जर तुमचं सिटी रजिस्ट्रेशन नसलं, ॲक्च्युली सगळं इंटरलिंक्ड आहे. जर तुमचं अकोमोडेशन नसलं तर तुमचं सिटी रजिस्ट्रेशन नाही होऊ शकत. जर तुमचं सिटी रजिस्ट्रेशन नाही तर तुमचं ब्लॉक्ड अकाउंट आणि तुम्हाला पोस्ट्स वगैरे काय पण नाही गावणार. सो हे क्रिसमस मार्केट आहे आणि हे आहे ते सिटी रजिस्ट्रेशनचं ऑफिस. इथं रॉसमान म्हणून एक मार्ट आहे, त्याच्या ऑपोजिटच सिटी रजिस्ट्रेशनचं ऑफिस आहे. सो मी बोलून माझं टोकन नंबर घेतलो आणि ह्या स्क्रीनवर माझं टोकन नंबर याची वाट बघितलं. आल्यानंतर जाऊन माझं सिटी रजिस्ट्रेशन झालं. सिम्पल आहे प्रोसेस. मग नंतर मला भूक लागली आणि मी डोनर कबाब खायला गेलो, जे की फक्त 5.5 युरोचं होतं. डोनर कबाब म्हणजे चिकन शॉर्मा, त्याचं चिकन शॉर्माचा मोठा भाऊ टाईप, आणि कॉफी घेतली. तुम्हाला जर याचा ॲड्रेस पाहिजे असेल तर आमाकमध्ये पेप्कोच्या राईट साईडला एक छोटंसं दुकान गावेल तुम्हाला. तुम खुद देखो, ये देखो, है मुझसे कोई स्मार्ट, बताओ. मग वापस जाताना मला एक झाड दिसलं ज्याचे फुलं मक्याना टाईप दिसत होते. मकाना तुम्हाला माहीत असेल की हाय प्रोटीन स्नॅक असतं एक, सेम त्याच्यागत होता. मग आम्ही आमच्या वाटेला वापस निघलो. तेच गार्डन वापस दिसलं. मग मी माझं लँग्वेज क्लास अटेंड करायला कॉलेजला आलो. क्लास 3rd फ्लोअरमध्ये होता म्हणून लवकर जात होतो.
क्लास संपल्यावर आम्ही टेडीला जात होतो. यो माझा फ्रेंड चेतन. जसं की मी नवीन घरात शिफ्ट झालो आहे, मला लई सामान पाहिजे होते. रूमनंतर मी जिमला गेलो. आमच्या स्टुडंटसाठी जिम पण प्रोव्हाइड करतात त्यांनी. म्हणजे एक इंडोर प्लेग्राऊंड टाईप आहे आणि तिकडे जिम पण आहे. तुम्हाला वाटत असणार 7-8 वाजले असणार या टाईमला. खरं तेव्हा नुसतं 5 वाजलेले. इथं रात्र लवकर होते. 4:30 म्हटलं की रात्र होऊन जाते. तर ह्याला स्पोर्ट हॉल म्हणून म्हटलं जातं, म्हणजे स्पोर्ट्स हॉल. हे आम्ही जिममध्ये आलो. आता लाईट चालू केली. ओमोमध्ये मी पुशअप्स केला. आज पुश डे होतं म्हणून फर्स्ट एक्सरसाइज इन्क्लाइन डंबल प्रेस. नेक्स्ट एक्सरसाइज फ्लॅट बेंच प्रेस. चेस्ट फ्लाईजचे 3 सेट्स. मग कोण तर अप्सरा आली गाणं लावलेलं. मग तिकडे जाऊन विचारलो की मराठी आहेस का? नाही 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 म्हटलं त्यानं म्हटलं की मला इंडियन म्युझिक लय आवडतं आहे. मग अप्सरा आली गाणं लावलेलं त्यानं. मग त्याचा एक फ्रेंड आला, ते इंट्रोड्यूस करून दिला. त्याने हे पण म्हटलं की मला इंडिया लय आवडतं आहे. तो माणूस अफगाणिस्तानचा होता. मग त्यानं सांगितलं की इकडं 9 ते 10 फुटबॉल खेळतात म्हणून. मी एवढ्या दिवसापासून विचार करत होतो की कुठं खेळतात फुटबॉल. लई लोक म्हटलं की कॉलेजमध्ये पण आहे फुटबॉल. त्यानं म्हटलं 9 ते 10 खेळतात म्हणून. सो मी म्हटलं मी पण जॉईन करू शकतो का? हां, हे स्टुडंटसाठीच आहे म्हटलं. थोडे पासआउट स्टुडंट्स पण येतात, मग सगळे मिळून खेळतात असं म्हटलं. मग मी माझं वर्कआउट कंटिन्यू केलं. ट्रायसेप्ससाठी डिप्स मारले. व्हॉलीबॉलचं टायमिंग 9 वाजेपर्यंत होतं. आम्ही वाट बघितलं. तुम्हाला जे पण डाऊट्स असेल तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता इंस्टाग्रामवर. अकाउंट मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे. चला मग पुढच्या व्हिडिओत भेटू. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.